स्वर्गीय चिंतामणी पांडे यांच्या जन्मदिनानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान व चादरी वाटप। कैलासवासी बाळासाहेब पांडे नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय चिंतामणी पांडे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून निळोणा येथील मातोश्री वृद्धाश्रमात गरजू ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान व चादरी वाटप करण्यात आले। आपल्या लाडक्या अध्यक्षाच्या विचारांचा वारसा जोपासत एका भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। स्वर्गीय चिंतामणी पांडे यांचे 4 महिन्यापूर्वी निधन झाले असले तरी त्यांच्या कार्याची शिदोरी आणि संस्थेबद्दलची निष्ठा आजही अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी आहे। संस्थेचा आधारस्तंभ असलेल्या आपल्या नेत्याची आठवण म्हणून केवळ उत्सव न साजरा करता सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय पतसंस्थेच्या वतीने घेण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय चिंतामणी पांडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी उपस्थितांनी 2 मिनिटांचे मौन पाळून आपले अध्यक्ष स्वर्गीय चिंतामणी पांडे यांना श्रद्धांजली अर्पण केली। या प्रसंगी बोलताना माननीय कवळूजी नगराळे यांनी स्वर्गीय पांडे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। ते म्हणाले की स्वर्गीय चिंतामणी भाऊंनी केवळ संस्था उभी केली नाही तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत कशी पोहोचेल याचा विचार त्यांनी केलाय। त्यांचा सेवाभाव हाच आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहे। मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्ध माता भगिनी आणि बंधूंना थंडीच्या दिवसात दिलासा मिळावा या उद्देशाने चादरी वाटप करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते हे पार पडले। या छोट्याशा प्रयत्नातून वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले। स्वर्गीय चिंतामणी पांडे यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे। त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना बँकेचे कार्यकारी अध्यक्ष अमोल बोदळे, सूर्यकांत वैद्यवार, बादल राठोड आणि राजेश निशाने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर साचलेला दुःखांचा डोंगर आणि शब्द सुचताना होणारी ओढाताण त्यांच्यातील जिव्हाळा स्पष्टपणे दर्शवत होता। मान्यवरांनी बोलताना सांगितले की जरी चिंतामणी भाऊ आज आपल्यात शारीरिकदृष्ट्या नसले तरी ते आमच्या प्रत्येकाच्या हृदयात कायम जिवंत राहतील। त्यांच्या जाण्याने जे नुकसान झाले आहे त्यांची उणीव पावलोपावली भासत आहे। त्यांच्या आठवणी हीच आमची शिदोरी आहे। भाऊंनी कधीही कोणाला रिकाम्या हाताने परत पाठवले नाही। संकटात सापडलेल्या प्रत्येकासाठी ते नेहमी धावून जात असत। केवळ कामांच्या ठिकाणी नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी अनेकांना योग्य दिशा दाखवली। त्यांची कमी आजही प्रत्येक क्षणाला जाणवते। त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच आमची त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे। या सेवाभावी उपक्रमाला सुभाष अतकर, कवळूजी नगराळे, अशोक ठोकळ, सूर्यकांत वैद्यवार, बादल राठोड, राजेश निशाने, संजय भोयर, प्रदीप वानखळे, गिरीधर बैसानी यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल बोदळे यांच्यासह पतसंस्थेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी वृद्धाश्रम व्यवस्थापन आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले। स्वर्गीय चिंतामणी पांडे भाऊंनी दाखवलेल्या मार्गावर चालत संस्थेची प्रगती आणि सामाजिक सेवा अखंड सुरू ठेवू असा संकल्प यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल बोदळे यांनी केला। या कार्यक्रमासाठी आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर पदाधिकारी, सन्माननीय सदस्यवृंद, भगिनींनो आणि बंधूंनो, आपण सर्वांचे आमच्या या भावपूर्ण कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण येथे आपल्या संस्थेचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय चिंतामणी भाऊ पांडे यांच्या जन्मदिनानिमित्त एकत्र आलो आहोत। त्यांचे 4 महिन्याआधी निधन झाले। ते आज आपल्यासोबत शारीरिक रूपात नसले तरी त्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांनी संस्थेसाठी केलेले अमूल्य योगदान आजही आपल्या मार्गदर्शन करत आहे। आजचा हा दिवस याकरिता महत्त्वाचा वाटतो की स्वर्गीय चिंतामणी भाऊ पांडे यांचं एक संस्था निर्माण करण्यामध्येच योगदान नव्हतं तर सामाजिक चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग होता। जे होतकरू आहे, गरीब विद्यार्थी होते, त्यांनाही सुद्धा मदत करण्याचं कार्य चिंतामणी भाऊंनी त्या काळामध्ये केलेलं आहे। मग ह्या दृष्टिकोनातून आज आपल्याला काहीतरी सहायता व्हावी, एक वृद्धाश्रमामध्ये असणाऱ्या जे पुरुष मंडळी आहेत, महिला मंडळी आहेत, यांना काहीतरी सहायता या संस्थेच्या वतीनं। चिंतामणी भाऊ आमचे बालपणाचे मित्र होते। त्यांचं मदतीचा कोणाला पण मदत करण्याचं, सहकार्य करण्याचं नेहमी त्यांच्या मनात राहायचं। कोणी सुद्धा लोन मागायला आला, कोणाचं समजा
लग्नाचा कार्यक्रम आहे, कोणाचं शिक्षणाचा आहे, तर लोनचा अर्ज नंतर भरायचा, पण पहिले त्याचं रक्कम द्यायची त्याच्या हातात आणि त्याचं अडचण भागवायची. हा मोठा गुण चिंतामणी भाऊमध्ये होता. ते गेल्यामुळे जरा फारच दुःख झालेलं आहे. आणि आता हे संस्थेची वाटचाल आमच्या सर्व संचालक मंडळाकडून व्यवस्थितरीत्या पार पाडणार आहे आम्ही. की आमच्या संचालक मंडळामध्ये त्यांची खूप मोठी उणीव वागत आहे. असं अध्यक्ष होणे एक आणि आमच्यातून निघून जाणं हे आम्हाला आश्चर्यचकित वाटत आहे. आणि त्यांच्याबद्दल बोलावं काय आणि काय नाही बोलावं हे आम्हाला सुद्धा कळत नाही आहे. मला बोलताना अतिशय दुःख होते. आमचे अतिशय घनिष्ठ मित्र दिवंगत चिंतामणी पांडेजी यांचं एक आयुष्याचं एक गमक होतं. ते गमक असं होतं की ओघळणारे पुसुनी आसवे, सदा सर्वदा हसत राहा, उरात असती जरी वेदना, कर्म आपले करीत राहा. जरी आपण जरी दुःखी असलो पण आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, समाजासाठी झटलो पाहिजे. समाजाचं ऋण आपल्यावर आहे ते फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशीच त्यांची सतत इच्छा राहायची. ज्यांनी बाळासाहेब पांडे नागरी सहकारी पतसंस्था स्थापन 2002 स्थापन केली होती, तेव्हापासून तर 25पर्यंत ते आमच्या सोबत होते. पण मागच्या 4 महिन्याआधी त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांची उणीव या 4 महिन्यात भरपूर जाणवत आहे. कारण कधीही पण त्यांनी म्हणजे कोणतंही काम करतो म्हटलं तर ते म्हणत होते करून टाक, पुढे पाहू आपण. पण आज तो हात सोबत नाही आहे. किंवा आजच्या वाढदिवसाला जे प्रत्येक वर्षी आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करत होतो, सोबत राहत होते, पण यावर्षी ते सोबत नाही. त्याचे आम्हाला एकदम दुःख आणि खंत वाटत आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. स्मृतिप्रित्यर्थ सगळ्यांना जे वृद्ध होते त्यांना चादर वाटप केलेले आहे. असा एक छोटासा कार्यक्रम आम्ही संस्थेच्या वतीने केला होता. तसेच बाहेरही आम्ही भरपूर कार्यक्रम घेत आहोत, एक छोटा. त्यांना बाळासाहेब पांडे नागरी सहकारी पतसंस्था, जैन क्रीडा मंडळ यवतमाळ यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. हिंदी मराठी सिटी न्यूज